हॅलो, कोणी जॉईन केलं? हॅलो. हॅलो. Hi, Vineet. Good evening. हा, निलेश. Yes, Vineet. ओके. आणि अजून एक कोणीतरी जॉईन केले? कोण जॉईन केले? ओके. निलेश रेगे. ओके, दोन निलेश सध्या जॉईन झाले. एक निलेश दगडे आणि एक निलेश रेगे. ओके. सो आपण स्टार्ट करू. मग हळू जसे जॉईन होतील तसे करू. आपल्याकडे 30 मिनिटं आहे. 30 मिनिटात जेवढे जास्तीत जास्त स्टॉक आपल्याला बघता येतील, सेक्टर्स बघता येतील तेवढे आपण बघू. ओके. तुम्हाला जर काही मध्ये क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता, कारण हे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. जस्ट अनालिसिस करणार आहे आपण. खूप दिवसापासून प्लॅन होता की वीकली अनालिसिस आपल्याला करायचं आहे, पण ड्यू टू सम रिझन्स इट वॉज नॉट पॉसिबल इन द पास्ट. वी आर गोइंग टू होपफुली स्टार्टिंग इट टुडे ॲज एक्सपेक्टेड. वीकली कॉल वी विल हॅव, आणि सगळे सेक्टर अनालिसिस, स्टॉक अनालिसिस, निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस आणि काही पास्टचे ट्रेड्स आणि काही फ्युचर ट्रेड्स, असं ओव्हरऑल स्ट्रक्चर 30 ते 45 मिनिटं आपण डिस्कस करणार आहे. याच्यात शिकवण्याचा पार्ट नसेल, कारण ऑलरेडी जे काही आपल्याला माहिती आहे त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं हा पार्ट टोचणार आहे. सो आपण त्याच्यावरती जास्ती फोकस देणार आहे. त्यामुळे आपण क्विकली एक एक स्टॉक अनालिसिस करत जाणार आहे. तुम्हाला ती एक प्रोसेस लक्षात येईल की स्टॉक सिलेक्शनपेक्षा स्टॉक रिजेक्शन जास्ती महत्वाचं आहे. कारण तसं बघायला गेलं तर प्रत्येक स्टॉकमध्ये अपॉर्च्युनिटी मिळत असतं, बट ऑल अपॉर्च्युनिटी वी शुड नॉट ट्रेड. प्रत्येक अपॉर्च्युनिटी ट्रेड केलीच पाहिजे असं नाही. तर कुठल्या अपॉर्च्युनिटी आपण स्किप करायला पाहिजे, सोडून दिला पाहिजे, आणि कुठल्या अपॉर्च्युनिटीवर लक्ष द्यायला पाहिजे हे लक्षात येणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. ओके. सो माझी अनालिसिसची मेथड एक तुम्हाला लक्षात येईल की मी कसे ट्रेड अनालिसिस करतो, ट्रेड प्लॅन करतो, आणि दॅट विल also help you to plan your own trades, right? That is the whole purpose of this session, and let this session be interactive so that if you have any doubt, if you have any suggestion, if you have any new idea, we will discuss that also in the our upcoming calls. ठीक आहे. सो वीकली कॉल आपण एक प्लॅन करू गोइंग अहेड. मे बी पॉसिबल जर झालं तर आपण डेली पण प्लॅन करू शकतो. लेट सी हाऊ इट गोज, बट दिस इज द फर्स्ट वन. सो लेट स्टार्ट. सो आजचा एक खूप चांगला दिवस आहे ॲज अ ट्रेडर. म्हणजे चांगल्या दिवशी आपण हे सगळं स्टार्ट करतोय. आय एम व्हेरी हॅपी बिकॉज आज तारीख आहे 2 मे नाच. ओके, 2 मे आहे, संडे आहे. शुक्रवारी मार्केट संपलं. 1 तारखेला सॅटर्डे असल्यामुळे मार्केट बंद होतं. 2 तारखेला संडे असल्यामुळे मार्केट बंद आहे, जे आपण सगळ्यात जास्त एन्जॉय करतो ॲज अ ट्रेडर. सॅटर्डे संडे आपल्याला वर्किंगची काही गरज नसते. IT मध्ये हे काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे की सॅटर्डे संडे पण वर्किंग करावं लागतं. आत्ताच माझ्या एका मित्राशी फोनवर बोलणं झालं. ही वॉज स्टील इन द ऑफिस ॲट 10:30 पर्यंत तो आहे तिथे. सो आज आपण अनालिसिस करतोय उद्यासाठी आणि येणाऱ्या आठवड्यासाठी. सो आज आपल्याकडे मागचा एक आठवडा, महिना कंप्लीट झालाय, मागचा एक आठवडा पण कंप्लीट झाला, आणि मागचा एक दिवस पण कंप्लीट झालाय. आपण त्याच्यामुळे मंथली कॅन्डल पण अनालिसिस करू शकतो, वीकली कॅन्डल ही अनालिसिस करू शकतो, आणि डेली कॅन्डल ही अनालिसिस करू शकतो. सो ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर आज सेकंड किंवा फर्स्ट ऑफ द मे नसता तर आपण मंथली कॅन्डल अनालिसिस केली नसती. एक महिना मागच्या आठवड्यात संपलेला आहे, एक महिना नवीन चालू होतोय उद्यापासून, म्हणून आज आपण मंथली पण अनालिसिस करू शकतोय. सो दॅट इज वाय आय सेड वी आर लकी वन टू स्टार्ट दिस सेशन फ्रॉम टुडे, जिथे आपल्या मंथली कॅन्डल पण अनालिसिस करता येते, कारण मंथ कंप्लीट झाला आहे. वीकली कॅन्डल ऑब्व्हियसली कंप्लीट झालाय, मागचा आठवडा संपलेला आहे, आणि उद्यापासून किंवा मागचं एक ट्रेडिंग सेशन पूर्णपणे डेली कंप्लीट झालंय, आणि उद्यापासून नवीन ट्रेडिंग सेशन चालू होते, म्हणून मंथली वीकली डेली. सो त्या दृष्टीने ट्रेडरसाठी अशी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्या दिवशी आपण चालू करतो. तुमच्यासमोर आता जो चार्ट लावलाय निफ्टीचा चार्ट आहे. व्हॉल्यूम, तुम्हाला माहिती की माझी ट्रेडिंग स्टाईल कशी, की व्हॉल्यूम मी मोस्टली बघतो, RSI बघतो, आणि 3 मुव्हिंग ॲव्हरेजेस असतात 20, 50 आणि 200, राईट. सो व्हॉल्यूम वरती नुसता व्हॉल्यूम ठेवत नाही, तर तिथे पण एक 20 मुव्हिंग ॲव्हरेज त्याच्यावर प्लॉट केलेलं असतं. सो निफ्टी
निफ्टीने बघितलं तर करोना जरी चालू असला तरी पण मागच्या ह्या महिन्यापासून 31 मार्च 2020 नंतर 31 मार्च 2021 पर्यंत एका वर्षात तुम्ही बघू शकता 8,620 वरनं 14,500 पर्यंत जम्प केलेली आहे. करोनाच्या एक वाढत्या नंबरमध्ये सुद्धा वाढत्या केसेसमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मार्केट वाढत गेलेलं आहे. सो रोज अनालिसिस वेगळी कारण सांगतात की आज मार्केट पडलं का तर करोनामुळे. पण हे वाढतं काय? जर करोना एवढा इम्पॅक्ट करतोय मार्केटला, then why this market is rising? Nobody is able to answer. सो म्हणून मी सांगत असतो नेव्हर ट्रेड न्यूज. ओके. न्यूज बेसिसवरती तुम्ही ट्रेड करायला गेला तर प्रत्येक दिवस शॉर्टिंग आहे कारण रोज करोना केसेस वाढत आहेत. बट वी मेक गुड मनी इन लॉंग ऑल्सो बिकॉज वी आर स्टॉक सिलेक्टिव्ह. आपण मार्केटला ओव्हरऑल ट्रेड न करता पर्टिक्युलर स्टॉक बघतो कुठल्या साईडला चाललाय त्याच्याप्रमाणे ट्रेड करतो. सो शुक्रवारचे जे ट्रेड होते विप्रो तो लॉंग साईडचा होता, बाईंग साईडचा होता. हिरो मोटरकॉप आणि एयू बँक हे दोन ट्रेड शॉर्टिंग साईडचे होते. सो मार्केट वाढू द्या किंवा पडू द्या आपण स्टॉक स्पेसिफिक ट्रेड करतो, बाईंगला पण ट्रेड करतो, शॉर्टिंगला पण ट्रेड करतो आणि सगळीकडे पैसे कमवतो. निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, हा एवढा मोठा रन झाल्यानंतर मार्केटने पॉज घेतलेला आहे. मागच्या ह्या कॅन्डल पासून जानेवारी पासूनच्या कॅन्डल जर बघितल्या तर तिथे बघण्यासारखी गोष्ट काय आहे, हाऊ टू स्टडी इट. ग्रीन बॉडी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या होत चालल्या. सगळ्यात मोठी ग्रीन बॉडी इथे आणि इथे, राईट. ही बॉडी त्याच्यापेक्षा छोटी झाली आहे, बट स्टील देर इज नो शॅडो, राईट. बॉडी शॅडो कम्पॅरिझन जर बघितलं तर एवढ्या पूर्ण स्पॅन मध्ये ही एकच कॅन्डल अशी होती की जिथे एक बऱ्यापैकी मोठी शॅडो होती. बाकी सगळ्यांना शॅडो छोट्या आहेत आणि बॉडी मोठी आहे. सो दिस इज अ गुड व्हेरी स्ट्रॉंग अप ट्रेंड विदाउट एनी डाऊट. पण इथपासून जर बघितलं तर प्रत्येक कॅन्डलला अप्पर साईडला शॅडो आली आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सो दिस ऑल 4 कॅन्डल्स आर शोईंग अस सेलिंग प्रेशर. कारण आपण म्हणतो स्क्रीनचे जर आपण 2 भाग केले तर वरच्या भागामध्ये सेलर्स बसलेले आहेत आणि खालच्या भागामध्ये बायर्स बसलेले आहेत. बायर्स पुश द प्राइस ऑन अपर साइड इन सेलर्स टेरिटरी. सेलर पुश द प्राइजेस इन डाऊन साइड इन बायर्स टेरिटरी. सो आता असं झालंय की प्राइजेस ऑलरेडी सेलरच्या टेरिटरीमध्ये पोहोचलेले आहेत. आता एवढंच अंतर बाकी राहील ना सेलरच्या टेरिटरीमध्ये पुढे जायला. एवढं जर नंतर काबीज केलं तर सेलर संपले, मग पूर्ण वरचा रन बनणार, सुटणार, सुसाट सुटणार गाडी. पण इथे सेलर्सने त्यांना चांगली फाईट दिली आहे. आणि जर तुम्ही बघितलं व्हॉट इज दिस लेवल, दिस इज 38% एक्सटेन्शन ऑफ द प्रिव्हियस मूव्ह. मी इथे फिबोनाची एक्सटेन्शन ड्रॉ केलंय. हा जो अपट्रेंड होता, हा अपट्रेंड ए, जिथे हा अपट्रेंड थांबला तो पॉईंट बी आणि जिथनं ही रिट्रेसमेंट झाली तो पॉईंट सी. सो ए बी सी. ए हा पॉईंट मी कन्सिडर केला फेब्रुवारी 2016चा. बी हा पॉईंट मी कन्सिडर केलाय जानेवारी 2020चा आणि सी हा पॉईंट कन्सिडर केलाय मार्च 2020चा. सो या 3 पॉईंटला कन्सिडर करून मी जर एक्सटेन्शन ड्रॉ केलं देन आय कॅन सी 13,111 इज माय लेवल, 15,245 इज माय लेवल. आणि मागच्या 3 महिन्याच्या कॅन्डल जर बघितल्या त्याच्यातल्या 2 महिन्याच्या कॅन्डलने एक्झॅक्टली त्यात टच केले आणि तिथनं खालती आल्या. इट कुड नॉट ब्रेक अबोव 15,245 आणि ही कॅन्डल त्याच्या खालती गेली आहे. सो फर्स्ट टाइम in entire journey of Nifty starting from March 2020, first time we can see clear sign of down trend. डाऊन ट्रेंड आपण कशा म्हणतो, जेव्हा आपण लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन चालू होतं, राईट. यू कॅन सी इट हिअर. लोअर हाय, त्याच्यापेक्षा लोअर हाय, इथे हा अप्पर हाय होता, हायर हाय होता. पण इथे जर बघितलं तर हा एक लोअर हाय तयार झालेला आहे ऑलरेडी. सो considering these two last candle, this is already downtrend formation. सो जोपर्यंत हे डाऊनट्रेंड फॉर्मेशन कंटिन्यू आहे आपण शॉर्टिंग साईडला जास्ती ट्रेड करणार जे आपले सक्सेसफुल ट्रेडर्स असतील. ओके. पण डाऊन ट्रेंडला अजून व्हॉल्यूम तेवढा जनरेट झालेला नाही कारण हा डोजी कॅन्डल्स आहेत. इथनं जेव्हा तो ब्रेक होईल ऑन अ डाऊन साईड तेव्हा त्याचं पहिलं टार्गेट असणार 13,111. पण त्याच्या अगोदर आपल्याला व्हॉल्यूम पण बघावं लागेल. जसा इथे अपट्रेंड चालू व्हायच्या वेळेस इथे मोठा व्हॉल्यूम सर्च झाला होता तसाच एक व्हॉल्यूम आता इथे पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. पण तो अपोजिट साईड शॉर्टिंग साईडचा एक ट्रेड असू शकतो. इथे जर आपण RSI बघितला, RSI इज ऑलरेडी 68 नियर टू 70 लेवल, राईट. सो इट इज गोइंग टू ओव्हरबॉट लेवल, राईट.
बट जस्ट इट इज गोइंग टू ओव्हरबॉट लेवल आणि म्हणून आपण ट्रेड करणार असा तो भाग नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता इट इज गेटिंग इन टू लोअर हाय फॉर्मेशन बट RSI इज ऑलमोस्ट स्टेबल फॉर ऑल 3 कॅन्डल्स. याचाच अर्थ असा आहे की RSI खालती जायला नाही म्हणतोय. प्राइजेसनी जरी डाऊन ट्रेंड दाखवला असला तरी RSI स्टील स्टेबल एका स्थितप्रज्ञ मुनीसारखा तो बसलेला आहे. तो म्हणतो की लेट मी सी, लेट मी वॉच. मग आपण काय वॉच करणार? ओके, आपण छोट्या टाइम फ्रेम वरती जाणार विच इज वीकली टाइम फ्रेम. वीकली टाइम फ्रेम वरती आपल्याला काय दिसते? एक रिट्रेसमेंट झाली ह्या लेवल पासून एक रिट्रेसमेंट झाली विच स्टॉप ऍट 20 पिरियड मुव्हिंग ऍव्हरेज विथ अ डोजी कॅन्डल ऑन सेकंड लास्ट वीक ऑफ द एप्रिल. एक परफेक्ट डोजी कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर याचा ब्रेकआउट वरच्या एक चांगलं टार्गेट तुम्हाला देऊन गेलाय. वेअर हाय वॉज मेड ॲट 15,035 राईट. याचा हाय होता 14,500 आणि याचा आहे 1,500. सो ऑलमोस्ट 500 पॉईंटची एक मूव्ह आपण फक्त ह्या बेसिसवरती जरी घेतली असती तरी आपण कॅप्चर करू शकलो असतो. ओके, कारण 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज वरती डोजी तयार झाली. सो डोजीला आपल्याला ट्रेड करण्याची पद्धत काय? बाय अबो हाय, सेल बिलो लो. आणि तिथे आपल्याला एक चांगला सपोर्ट पण मिळाला आहे, ज्याला आपण मुव्हिंग ॲव्हरेज सपोर्ट म्हणतो. तो सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो वीकली वरती रिट्रेसमेंट कंप्लीट झाली आणि अप ट्रेंड एक दाखवायला सुरुवात झाली. सो इन कमिंग 1-2 डेज आपण 15,245 ला पुन्हा एकदा टेस्ट केल्याचं मे बी बघू शकतो. ते डबल टॉप फॉर्मेशन होऊ शकतं आणि मग मार्केट खालती येऊ शकतं. जसं एक एक्सपेक्टेशन आहे की एखादं लॉकडाऊन पण लागू शकतं. सो मे बी डबल टॉप एक तयार होईल तोपर्यंत आणि डबल टॉप तयार झाल्यानंतर मग मार्केट खालती येईल. सो मार्केट विल टच 15,245 फर्स्ट अँड देन इट विल कम टू 1,300 लेवल. सो वी शुड बी रेडी फॉर दॅट. आणि 1,300 लेवल जर तुम्ही बघितलं तर तिथे 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज ऑलरेडी आपला आहे. सो इट विल बाउन्स अगेन फ्रॉम 1,300 लेवल. पण केव्हा आपल्याला माहिती आहे. मागच्या ह्या जर कॅन्डल्स बघितल्या वीकली फेब्रुवारीपासून आतापर्यंत अशी एकही स्ट्रॉंग कॅन्डल्स जनरेट झाली नाही. जर ह्या 2 कॅन्डल्स सोडल्या तर सगळे कॅन्डल एकदम वीक कॅन्डल्स आहेत. त्याच्यामुळे स्ट्रॉंग कॅन्डलची आता आपण एक वाट बघतो आहे. आणि मग डेलीमध्ये जर आपण आलो, सो डेलीमध्ये हा एक चांगला रेझिस्टन्स होता. इथनं ऑलरेडी मार्केट खालती आलंय आणि 2 छोट्या-छोट्या कॅन्डल्स म्हणून खाली आले. 20 पिरियड आणि 50 पिरियड दोन्हीचा पण सपोर्ट त्याने घेतलेला आहे. सो दिस सपोर्ट इज व्हेरी क्रिटिकल फॉर मार्केट राईट नाव. RSI वर जर बघितलं तर 50च्या सपोर्ट जवळ आहे. सो मार्केट शुड बाउन्स फ्रॉम दिस लेवल फर्स्ट अँड देन इट विल कम बॅक. दिस इज व्हॉट माय अनालिसिस इज. माझं अनालिसिस 100% चूकही ठरू शकतं अँड आय एम रेडी टू ऍक्सेप्ट व्हेरेवर मार्केट गोज. मार्केट ज्या डायरेक्शन मध्ये जाईल त्या डायरेक्शन मधले स्टॉक्स मी शोधणार, त्या स्टॉक मध्ये मी ट्रेडिंग करणार. सो दिस इज व्हॉट आय एम अनालिझिंग ॲज ऑफ टुडे. बट दिस मे बी 100% रॉंग. Market may prove me wrong 100%, but I am ready to accept that yes, I am wrong and I will trade as per you. तू जसं म्हणशील तसं मी ट्रेड करायला तयार आहे. सो दिस इज माय व्ह्यू ऑन निफ्टी. सो निफ्टीला जर ट्रेड करायचं असेल तर आपण इथे छान ऑप्शनचा ट्रेड घेऊ शकतो. राईट, आपण ज्याला स्ट्रॅडल म्हणतो की लांब लांबच्या प्राइजेस घ्यायच्या. सो इथे एक कॉल आपण घेऊ शकतो. याच्या हायच्या वरती कॉल घेऊ शकतो आणि याच्या लोच्या खालचा एक शॉर्ट घेऊ शकतो. सो विचेवर साईड इट ब्रेक्स त्या साईडला एक आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळेल. जो ट्रेड आपल्याला लॉसमध्ये जायला लागेल तो आपण काढून टाकू शकतो. सो आपण इथे कॉल कुठला बाय करायचा? तर 14,890च्या जवळचा कॉल आणि 14,660च्या जवळचा लो म्हणजे तिथला पुट. असा एक आपण स्ट्रॅडल तयार करू. स्ट्रॅडल्स म्हणावं लागेल त्याला कारण आपण OTM मोस्टली करतो आहे आता. तिथे स्ट्रॅडल बाय करू आपण दोन्हीला. ठीक आहे, आणि तो एक तुम्हाला ऑप्शनचा ट्रेड पण तुम्हाला घेता येईल. एक शॉर्ट टर्मचा ट्रेड असेल 2-3 दिवसासाठी. मग मार्केटला एक डायरेक्शन मिळेल आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रेड करायचा आहे. सो दिस वॉज द व्ह्यू ऑफ निफ्टी. नाव कमिंग टू बँक निफ्टी. याच्यात मी 27 मे ची सिरीज घेतली मुद्दाम. कारण एप्रिलची सिरीज ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. निफ्टीमध्ये आपण मंथली पासून स्टार्ट करू.
इथे मात्र हॅमर सारखी कॅन्डल तयार झाली मागच्या महिन्यामध्ये, राईट? सो इफ यू कम्पेअर बँक निफ्टी विथ निफ्टी, बँक निफ्टी लुक्स स्ट्रॉंगर दॅन निफ्टी, कारण इथे हॅमर सारखी कॅन्डल आली. ह्याचा जर हाय ब्रेक झाला 34,298 म्हणजे 34,300 जर ब्रेक झाला तर वरच्या साईडला ह्याला टार्गेट आहे 34,900चं. सो 600 पॉईंट तुम्ही याच्यात कॅप्चर करू शकता. इथे जर तुम्ही बघितलं तर एक छान बाउन्स 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजला मिळालाय. हा 50 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज खालनं चाललेला आहे. 20 पिरियड moving average even could not touch to 50 period moving average, and before that it reversed to the upside. So buyers are still strong in bank nifty. निफ्टी मध्ये मात्र थोडं सेलिंग जास्ती, म्हणजे शॉर्टिंग साईडला लोकांचा व्ह्यू जास्ती वाटतो. सॉरी, वीकली मध्ये बघू आपण त्याला. वीकली मध्ये ऑलरेडी एक बुलिश पिवट तयार झालाय. याला आपण पिवट म्हणतो, जिथे एक हायर साईडची कॅन्डल आहे, त्याच्या खालती एक कॅन्डल, त्याच्यावरती एक कॅन्डल आहे. त्याचा सेंटरचा म्हणजे सेंटरच्या कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला तर आपण म्हणतो पिवट ब्रेक झाला, बुलिश पिवट ब्रेक झाला. सो इथे ऑलरेडी बुलिश पिवट ब्रेक झालाय आणि आपण जे निफ्टीमध्ये एक्सपेक्ट करतो आहे की असं होऊ शकतं. बँक निफ्टी हॅज ऑलरेडी गिव्हन दॅट साईन. 50 पिरियड RSI वरनं त्याने ऑलरेडी बाउन्स दिलेला आहे, राईट? फक्त याच्यात कसं होतं, निफ्टीमध्ये 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज वरनं बाउन्स घेतला होता. इथे 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजच्या थोडा खालती येऊन मग वरती गेलेला आहे बँक निफ्टी. सो दिस इज ऑल्सो विल कन्सिडर ॲज अ रिट्रेसमेंट. कारण जर तुम्ही बघितलं, prices come below 20 period moving average, but if you see here 20 period moving average is still above 50 period moving average, 50 period is still above 200 period. So what we call is a sequence of the moving average, correct sequence of the moving average. That sequence is maintained over here. आणि मग डेली वरती आपण बघू. सो डेली वरती आपल्याला काय ट्रेड मिळेल. सो डेली वरती याच्यात थोडा बेरिशनेस जास्ती दिसतोय, कारण ऑलरेडी 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालती क्लोजिंग दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलं 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज आहे 33188, राईट? आणि याचं क्लोजिंग जे झालेलं आहे ते आहे 33824. सॉरी, क्लोजिंग 32824 झालंय आणि याचं मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते 32779 आहे. सो थोडंसं वरती आहे वाटतं अजून. तर बघू आपण इथनं काय होतं ते, कारण इथे हा बेरिश पिरियड तयार झाला आता डेली वरती. सो जर ह्याच्या खालती, कारण आता ही जी कॅन्डल बघितली, इथे तुम्ही बघितलं तर क्लोज इज इक्वल टू लो आहे, ऑलमोस्ट क्लोज इज इक्वल टू लो. म्हणजे इथे मी बेरिश व्ह्यू माझा जास्ती असेल आणि माझे पहिले टार्गेट काय असणार. सो ही जी गॅप दिसतीये, दिस विल बी माय फर्स्ट टार्गेट. सो बँक निफ्टीमध्ये आपण 100% शॉर्टिंग साईडला असणार आहे, कारण 50 ऑलरेडी त्याने थोडंसं कट केलेलं आहे with little increase volume as above average. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये मी बेरिश व्ह्यू घेऊन चालेल या येणाऱ्या आठवड्यासाठी. until and unless this high is broken on the upper side, we should be on a short side in bank nifty. That is what I am expecting, with first target of 31700 आणि second target of low of this candle which is 3400. ठीक आहे. मग आपण काही सेक्टर्स बघू. मंथली लेवलला बघू ते सेक्टर्स. पहिल्यांदा ऑटो सेक्टर. ऑटो सेक्टरने ऑलरेडी बेरिश मुवमेंट चालू केलेली आहे. सो बी केअरफुल इन ऑटो सेक्टर. इथे पण एक रेड कॅन्डल आलेली आहे MNCs मध्ये. इन्फ्रा, एखादं असं सेक्टर बघू की जे अजूनही स्ट्रॉंग आहे. सो यू कॅन सी कमोडिटीज, राईट? आजच मी निलेशशी बोलत होतो, निलेश दगडे. सो शुगर सेक्टर विच कम अंडर कमोडिटी इज व्हेरी स्ट्रॉंग. जस्ट फॉर एन एक्झाम्पल, एखादा शुगरचा स्टॉक आपण बघू. मला आता नाव आठवत नाही, एक स्टॉक मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती शेअर केलाय, आंध्रा शुगर. ठीक आहे. तुम्ही कुठले पण बघा, आंध्रा शुगर, अवध शुगर, धरणी शुगर, KM शुगर, मगध शुगर. शुगरचे खूप स्टॉक आहेत आणि मोस्ट ऑफ देम आर इन अप ट्रेंड. सो पोझिशनल बाईंग साठी हे स्टॉक खूप चांगले. आता हा बघा, व्हॉट अ ब्रेकआउट. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस टुडे, की असा एखादा स्टॉक आपल्याला बघायला मिळेल पहिल्या सेशन मध्ये, राईट? दिस इज व्हॉट आय लाईक टू सी ऑन अ चार्ट. क्लिअर ब्रेकआउट. मागच्या किती कॅन्डल पासूनचा हा ब्रेकआउट आहे मोठा. 28 फेब्रुवारी 2020 पासून फर्स्ट टाइम इट हॅज ब्रोकन दिस हाय 364
आणि क्लोज स्ट्रॉंग दिलाय 386 चा विथ इन्क्रीज व्हॉल्यूम विथ हाय RSI. RSI is 59, almost near to 60. What else you want on the chart? So go and buy this chart with a stop loss below this low maybe, which is 219. So 280 290 चा stop loss ठेवा आणि बाय करा स्टॉक, पोझिशनल स्टॉक. ओके. So entire sugar sector was in downtrend for many months. आणि आता एक स्ट्रॉंग बाईंग मला त्याच्यात दिसायला लागलेलं आहे. सो एक आंध्रा शुगर आपण स्टॉक घेतला फॉर जस्ट अंडरस्टँडिंग. मगध शुगर बघू. हे रॅन्डमली स्टॉक होऊ शकतो. याच्यामध्ये मी आय हॅव नॉट प्रिव्हियसली गॉन थ्रू दिस चार्ट. जस्ट रॅन्डमली आय एम पुटिंग एनी चार्ट ऑन अ चार्ट स्क्रीन. मगध शुगर सेम थिंग, राईट. मगध शुगर इज लिटिल मोर बुलिश. अगोदरच्या कुठला स्टॉक होता त्याच्यापेक्षा अजून जास्त बुलिश दिसतोय मला मगध शुगर. अजून कुठला आहे शुगर मधला? रेणुका शुगर, एक फेमस नाव. रेणुका शुगर मध्ये अजून हाय ब्रेक करणं बाकी आहे. सो हिअर यू आर गेटिंग गुड अपॉर्च्युनिटी, राईट. Stock has already bounced from 50 RSI. Volume is increasing since last two candles, right? Last month's candle you can see is almost Marubozu. Heavy buying, right? So go and buy. So good stocks you are getting in sugar. How we come to sugar? We check commodity sectors. So all stock from the commodity sector is showing you good strength. So check which all stocks falls under commodity sector and go and buy that stocks for this month. You will get very good return, right? Exit from all other sectors. Auto sector मध्ये exit करा, banking sector मध्ये exit करा, sugar sector मध्ये invest करा. ह्या महिन्यासाठी नक्की तुमचं तोंड गोड होईल. Okay. Private bank. Let's see what private banks has for us. Almost like Bank Nifty. Almost duplicate of Bank Nifty. Correct? So no doubt की शेवटी जे बँक मध्ये आहे ते आपल्या प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर सगळीकडे दिसणार आहे. हे सर्व्हिस सेक्टर आहे. इथे पण रेड कॅन्डल्स आहेत. निफ्टी बँक ऑलरेडी आपण बघितला. FMCG बघू. FMCG ला एक कन्सोल्युशन आहे. So let this consolidation be broken from maybe upside downside. Let's see what happen. पण जर तुम्ही चार्ट वरती बघितलं इथे ऑलरेडी बेरिश डायव्हर्शन आलंय. ओके. इथे आहे 34,177 आणि 34,931, म्हणजे ऑलमोस्ट 150 पॉईंट्स अपसाइड आहे. पण इथे जर बघितलं 65 आणि 64 ऑलरेडी RSI हॅज स्टार्टेड कमिंग डाऊन. सो आपला ट्रेड काय म्हणतो? वेअर स्टॉक गो बिलो दिस लेवल, FMCG सेक्टर जर याच्या लोच्या खालती म्हणजे 34,400च्या खालती गेलं तर FMCG सेक्टर मध्ये जेवढे पण स्टॉक्स असतील ना, स्टार्ट सेलिंग इट, राईट. त्याच्यानंतर एनर्जी सेक्टर, मेटल एक बघू आणि मग आपण स्टॉक स्पेसिफिक काही स्टॉक बघू. इथे पुन्हा ती स्टोरी आहे. मेटल जे सध्या चांगले, वाव व्हॉट अ चार्ट. सो जर तुम्ही मेटल मध्ये मागच्या एप्रिलला घुसला असतात, 1000 वरनं 4000 पर्यंत गेलेला स्टॉक. ओव्हरऑल सेक्टर मी बोलतोय. कुठलेही स्टॉक घ्या मग, टाटा स्टील, वेदांता, सेल, जे नाव घ्याल त्याचा चार्ट ओपन करून बघा. लेट्स सी सेल. काय पाहिजे तुम्हाला, राईट. 31 चा स्टॉक 120 पर्यंत गेला. ह्या मागच्या महिन्यामध्ये तुम्ही बघितलं व्हेरी बिग ग्रीन कॅन्डल 20 पिरियड मुव्हिंग एव्हरेजने 50 पिरियडला क्रॉस केलंय. प्राइसने 200 ला क्रॉस केलंय, 200 पिरियड मुव्हिंग एव्हरेज क्रॉस केलंय. प्लस देअर वॉज अ डाऊन ट्रेंड लाईन. हा एक डाऊन ट्रेंड होता, तो पण ब्रेक झालाय. व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज हेविली अँड RSI वेंट अबोव 70. किती छान स्ट्रक्चर आहे. नंतर वेदांता, व्हॉट अ गुड स्टोरी. सी हिअर, एका वर्षातली रिटर्न हे 90 वरनं स्टॉक गेलाय 250 वरती एका वर्षात. 90च्या डबल होता 180 रुपीज, डबल झाले पैसे. आणि 180च्या वरती
पुन्हा 250 पर्यंत स्टॉक गेलाय. करेक्ट. पण जर मला विचाराल तर सेल पेक्षा वेदांता ला अजूनही वरती मूव्ह करायला चान्स आहे, कारण त्याचा 200 पिरियड मुव्हिंग एव्हरेज खूप वरती आहे. वेअरएज सेल मध्ये मुवमेंट ऑलरेडी झाली आहे. सो यू नीड टू बी लिटिल बिट कॉशियस, बिकॉज तिथे रिट्रेसमेंट येऊ शकते. पण इथे अजून याला वाढायला चान्स आहे. निलेश, दोन्ही निलेशला सांगतो मी. ओके. Check for Tata Steel. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मंथली चार्ट बघतोय. व्हॉट अ रन. सी इयर 300चा स्टॉक 1000 पर्यंत गेलाय एका वर्षामध्ये. 3 टाइम्स 300% गेन, 200% गेन. ओके. सो बॅटरीने पण सांगितलंय की थांबा, आणि मला वाटतं आजच्यासाठी एवढं सेशन पुरे आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये अजून थोडे स्टॉक डिस्कस करू. इथे बघा टाटा स्टीलने किती छान ब्रेकआउट दिलाय. 200 मुव्हिंग एव्हरेजला 20 पिरियड 50 पिरियड दोन्हीने ब्रेकआउट दिलाय. राईट. सो वीकली आणि डेली वरती आपण एकदा टाटा स्टील बघू. इथे डोजी कॅन्डल आली. सो ज्या साईडला ब्रेकआउट होईल, अपर साइड और लोअर साइड, गेट इन टू दॅट. मोस्ट प्रोबेबली ब्रेकआउट इज गोइंग टू हॅपन ऑन अपर साइड. सो याच्या हायच्या वरती कॉल बाय करा. 1000 रुपयाचा कॉल जर असेल, 1000 रुपयाच्या आसपासचा, तो कॉल बाय करा. 100% यू आर गोइंग टू गेट अ प्रॉफिट. ओके. तुम्ही इथे माझा चार्ट बघू शकत असाल. दिस वॉज माय ट्रेड. मला जेव्हा हे दिसतं आहे तेव्हा दिस इज माय प्लॅन ट्रेड, द ट्रेड विच आय हॅव टूक इन द पास्ट. राईट. 57 रुपयाच्या टार्गेट रिस्क वरती मी 114 रुपये प्लॅन केले होते. ऑलरेडी आय एम इन टू प्रॉफिट ऑफ this much rupees. You can see it here. Okay. So I hope you enjoy this session. नक्की काही ना काहीतरी उपयोग होईल. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये दर आठवड्यात एकदा तरी आपण असे अर्धा तासाची एखादी मीटिंग ठेवत जाऊ. Definitely it will help you as well as me also. So enjoy trading, make good profits, spend good time with your family, stay safe, stay healthy, safe from corona. Right. corona को है हराना. Okay. Bye bye. Good night. Shubharatri. Take care. Bye bye. Bye bye.